पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची सुटकेसंदर्भातली याचिका न्यायालयानं फेटाळली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे। अल्पवयीन तरुणाला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावं अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती। अल्पवयीन तरुणाच्या काकूनं ही याचिका दाखल केलेली होती। बाल अधिनियम कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप या मुलाच्या नातेवाईकांनी केलेला होता। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, नेमकं काय म्हटलंय कोर्टानं? बोल, जर आपण बघितलं तर पुण्यातील पोर्शे कार अपघातात नवीन अपडेट समोर येत आहेत। त्यातच आता जो हा अल्पवयीन मुलगा आहे जो बाल सुधार गृहामध्ये आहेत, तर त्या मुलाच्या आत्याने थेट हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती की या अल्पवयीन मुलाला आता बाल सुधार गृहामधून सोडण्यात यावं अशा पद्धतीने याचिका करण्यात आलेली होती। कारण गेले जवळजवळ आता तो 25 ते 30 दिवसांपासून तो बाल सुधार गृहामध्ये आहेत। पोलीस सातत्याने कोर्टासमोर जातात आणि त्याची बाल सुधार गृहामध्ये त्याचं राहणं वाढवण्यात यावं यासाठी याचिका करतात। तर त्यातच आता त्या अल्पवयीन मुलाच्या या आत्याने ही याचिका केलेली आहे। मात्र कोर्टाकडून ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे, कारण अजून देखील या संपूर्ण जो प्रकार आहे, केस आहे, या संदर्भात पोलीस वेगवेगळे पुरावे गोळा करतायत, किंबहुना यामध्ये वेगवेगळे पैलू अजून देखील पोलिसांना तपासायचेत असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं जे या अल्पवयीन मुलासाठी याचिका करण्यात आलेली होती ती याचिका आता हायकोर्टाकडून फेटाळण्यात आलेली आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।